Good morning to all my dear students of Standard 5th. मी श्री एम ठाकरे, सहायक शिक्षक एम पटेल हाई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनी. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी मी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पूर्वतयारीसाठी एक व्हिडिओ या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिले असाल की आपण मागच्या व्हिडिओमध्ये गणित विषयातील पाठ क्रमांक 1 संख्या आणि संख्यालेखन पद्धती या विषयातील या पाठातील काही महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा केलं होतं. अपेक्षा आहे की ते मुद्दे सर्व विद्यार्थ्यांना समजले असतील. त्यावरचे काही विद्यार्थ्यांनी प्रश्नसुद्धा सोडवलेले होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच पाठावर काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. ते प्रश्न सोडवून घेणार आहोत. ते प्रश्न कसे सोडवायचे, कमी वेळेत कसे सोडवायचे याविषयी आपण शिकणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ केअरफुली पाहून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या वर्गाच्या ग्रुपवर काही तुम्हाला प्रश्नसंच मिळेल. ते प्रश्नसंच आपण सर्वांनी सोडवून घ्यायचा आहे, जेणेकरून या टॉपिकवर या पाठावर परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोप्या रीतीने सोडवता येईल, कमी वेळात सोडवता येईल. अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्या प्रॅक्टिससाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अजून पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ठरेल ही अपेक्षा आहे. तर आता आपण या ठिकाणी काही प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी या पाठाचे जे हायलाइट्स होते की ह्या पाठामध्ये आपण काय काय अभ्यासलं होतं ते थोडक्यात हलकंसं आपण त्यावर नजर टाकणार आहोत. त्यामध्ये पहिला टॉपिक होता, फर्स्ट टॉपिक होता संख्या. हा पहिला टॉपिक होता. यामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्यात तसं तर आपण त्या ठिकाणी संख्या म्हणजेच काय असंही डिस्कशन केलेलं होतं, यावरही डिस्कशन केलेलं होतं. पण त्यामध्ये मूळ संख्या, त्यानंतर मग संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्याबरोबरच मूळ संख्यामध्येच अजून जोडमूळ संख्या, यावर आपण मागच्या वेळेस सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती. सविस्तर माहिती तुमच्यासाठी या ठिकाणी कलेक्ट करून तुम्हाला त्या जसं मूळ संख्या आहे तर मूळ संख्येवर कशा प्रकारे प्रश्न येणार आहेत, मूळ संख्येची डिटेल्स काय आहे, मूळ संख्येची सविस्तर माहिती काय आहे, मग समसंख्या म्हणजेच काय, संयुक्त संख्या म्हणजेच काय, जोडमूळ संख्या म्हणजेच काय, जोडमूळ संख्येच्या जोड्या किती, या प्रकारे त्या ठिकाणी आपण चर्चा केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा जर आठवत नसेल तर पाहायचं आहे. त्यानंतर मग सूचनेनुसार संख्या तयार करणे, हा सुद्धा एक यामध्ये टॉपिक होता. सूचनेनुसार संख्या तयार करणे, काही सूचना त्या ठिकाणी दिली असेल की मोठ्यात मोठी संख्या तयार करा, लहानात लहान संख्या तयार करा, दिलेल्या अंकापासून संख्या तयार करा, दिलेल्या अंकांची पुनरावृत्ती करून तुम्ही संख्या तयार कशी करायची, हे सर्व या ठिकाणी मुद्दे सूचनेनुसार संख्या तयार करण्यामध्ये आलेले होते. त्यानंतर अजून त्या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळेस येतो, 0 हा अंक किती वेळेस येतो, याविषयी आपण चर्चा केलेली होती, सविस्तर चर्चा केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, मागचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्यांनी पूर्वी मागचा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतरच हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर तुम्हाला अजून लवकर जास्त या ठिकाणी तुम्हाला ते एक्झाम्पल्स चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. त्यासाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण काही प्रश्नावर चर्चा करणार आहोत. प्रश्न कशा प्रकारचे येतात
आतापर्यंतच्या काही एक्झाम्पल्समध्ये जे प्रश्न आले ते प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. माझ्याकडे काही प्रश्नसंच आहे. त्या प्रश्नसंचामधून तुम्हाला काही या ठिकाणी प्रश्न समजून सांगत आहे. तर एक प्रश्न या ठिकाणी आहे की 1 ते 20 मधील नमुना प्रश्न आपण असं याला बनवू शकतो. नमुना प्रश्न आहेत हे सगळे. तर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 ते 20 मधील 1 ते 20 मधील 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बेरीज किती? तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे 1 ते 20 मधील ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी, हा प्रश्न या पूर्वीच्या एक्झाममध्ये 1997ला जी एक्झाम झालेली होती अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आताही या परीक्षेमध्ये येतात. पण जे 1997च्या प्रश्नसंचामध्ये या ठिकाणी हा प्रश्न होता. आता हा प्रश्न सोडवायचा कसा, 1 ते 20 पर्यंत संख्यांची बेरीज कशी करायची, तर लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न तर पूर्वी केअरफुली वाचायचा आहे. केअरफुली प्रश्न वाचलं, कोणती संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 20 पर्यंत ज्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा एक प्रश्न आहे. आता बेरीज करत असताना काय करायचं याचं एक सोपा सूत्र आहे. याचे पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. जे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 90, दुसरा पर्याय आहे 400, तिसरा पर्याय आहे 210, चौथा पर्याय आहे 176. पहिला पर्याय या ठिकाणी चुकीचा होता, दुसऱ्या प्रश्नामधला तो दिलेला होता. पहिला पर्याय आहे 420. तर हा आपल्या समोर एक पहिला प्रश्न आहे. मॅथमॅटिक्समध्ये प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचं, केअरफुली प्रश्न वाचायचं, कारण की प्रश्नाची सूचना समजली, प्रश्न काय ते समजला तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर काढता येईल. आता अशा प्रकारचा मग कोणताही प्रश्न असो, 1 ते 20 पर्यंत संख्या असोत किंवा 1 ते 30 पर्यंत असोत किंवा 1 ते 50 पर्यंत असोत किंवा 1 ते 100 पर्यंत असोत, कोणत्याही 1 पासून तर कितीही पर्यंत जर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आता जो या ठिकाणी मी सूत्र सांगत आहे की सूत्र काय आहे, सूत्र म्हणजे त्याचं तो सोडवायचं कसं, सूत्र म्हणण्यापेक्षा त्याची ट्रिक्स काय आहे ते ट्रिक्स या ठिकाणी मी सांगत आहे. की 1 ते 20 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे. आता 1 ते 20 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे तर काय करायचं, सूत्र या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो. सूत्र n+1/2. आता एवढं मोठं लक्षात ठेवायचं नसेल तुम्हाला, अजून याला सोप्या रीतीने समजून घ्यायचं असेल तर n म्हणजे शेवटचा नंबर 20. तर काय करायचं, 20 म्हणजे शेवटचा नंबर लिहायचा आहे, इंटू ह्या 20 मध्ये 1 प्लस करायचं आहे. 20 मध्ये 1 प्लस केला तर 21 होईल. 1 प्लस करायचं आहे, कोणताही शेवटचा नंबर असेल त्या ठिकाणी 1 प्लस करायचा आहे. 20 म्हणजे शेवटचा नंबर 20 जिथपर्यंत आपण बेरीज करतो. 20 इंटू 21 डिवाइड 2. आता डिवाइड 2 आधी करून घ्यायचं. 2 1 जा 2 किंवा 20चे 2 भाग केले, 20ला 2ने भाग दिला तर ते 10 होतील. म्हणजे 10 इंटू 21 इज इक्वल टू 210. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. तर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर सोप्या रीतीने तो सोडवता येईल.
त्यासाठी लक्षात ठेवायचं शेवटचा नंबर 20. अजून एक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे की शेवटचा नंबर 20, 20चा अर्धा 10. ओके, शेवटचा नंबर 20, 20चा अर्धा 10 गुणिला 20 अधिक 1 21, 20 अधिक 1 21 म्हणजे किती 210. तर हा या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळतो आणि हा उत्तर इथला करेक्ट उत्तर आहे हे लक्षात ठेवायचं. आणि अशा प्रकारेच कोणताही प्रश्न असेल मग 1 ते 50 पर्यंत असेल, 1 ते 60 पर्यंत असेल, 1 ते 80 पर्यंत असेल, अशा प्रकारे तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. तर हा नमुना प्रश्न 1 होता आजचा. यानंतर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. आता पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न आहे नमुना प्रश्न. पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? आता मूळ संख्या एकतर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठांतर असणे आवश्यक आहे. आणि सर्वात छोटी मूळ संख्या म्हटलं तर सर्वात लहान मूळ संख्या तुम्हाला ते माहिती असणे आवश्यक आहे. हाच प्रश्न बदलून या प्रकारे येऊ शकतो. सर्व मूळ संख्यामध्ये सममूळ संख्या कोणती? सममूळ संख्या कोणती? तर या ठिकाणी हाच प्रश्न या प्रकारे सुद्धा येऊ शकतो. हा किंवा असाही हा प्रश्न येऊ शकतो. याचं उत्तर सेम आहे. या ठिकाणी जे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 0, दुसरा पर्याय आहे 1, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 3. तर सर्वांना माहिती आहे 0 ही संख्या मूळ संख्या नाही. 1 ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही, म्हणजे हाही चुकीचं आहे. आता 2 आणि 3 हे दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत. लहान कोणती तर 2. दोघांमध्ये समसंख्या कोणती तर 2, म्हणजे सममूळ संख्या 2 आहे किंवा सर्वात छोटी मूळ संख्या ही 2च आहे. तर हा जो प्रश्न आहे अशा प्रकारे सोडवायचं होतं. 1999च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. 1999. तर हे आपल्याकडे काही जुना प्रश्नसंच आहे. त्या प्रश्नसंचामधून ह्या प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करत आहोत. लक्षात ठेवायचं हे प्रश्न तुम्हाला समजणे आवश्यक आहे. तर हा प्रश्न क्रमांक 2 होता. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 एखादा आपण सूचनेनुसार संख्या तयार करणे या सूचनेवर एखादा प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. 13097 हे अंक आहेत. पासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? बनणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर हा एक प्रश्न या ठिकाणी आहे, तयार करायचा आहे. आता मोठ्यात मोठी संख्या तयार कशी करायची यावर सुद्धा मी मागच्या ज्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलं होतं की मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना संख्यांचा किंवा जे अंक दिलेले असतात त्या अंकांची मांडणी उतरत्या क्रमाने करायची.
उतरत्या क्रमाने म्हणजेच काय, पूर्वी मोठा अंक, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि त्यानंतर त्यापेक्षा लहान. ही जी संख्या या ठिकाणी तयार झाली, तर ही संख्या सर्वात या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या आहे. तर या ठिकाणी पर्याय कोणते होते, हा प्रश्न 2012च्या परीक्षेमध्ये आलेला होता. 2012 जी परीक्षा दिली होती नवोदयची, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. आता याचे पर्याय कोणते कोणते होते, तर पर्याय क्रमांक 1 होता 13079, दुसरा होता 97310, तिसरा पर्याय होता 90731 आणि चौथा पर्याय होता 79031. या प्रकारे पर्याय होते. यामध्ये आपण जी संख्या तयार केली ही संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय बरोबर आहे. ओके, तर सूचनेनुसार संख्या तयार करणे यावर हा एक प्रश्न होता की काही अंक दिलेले आहेत या ठिकाणी, त्या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. आणि त्यासाठी सूचना म्हणजेच त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की ते जे अंक आहेत त्या अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी करायची. उतरत्या क्रमाने मांडणी केलं की मोठ्यात मोठी संख्या तयार होते, चढत्या क्रमाने मांडणी केलं की लहानात लहान संख्या तयार होते. चढत्या क्रमाने मांडणी करत असताना ते लक्षात ठेवायचं आहे की जर शून्य असेल तर शून्य सर्वात लहान आहे अंक आहे, त्यामुळे शून्याला समोर ठेवायचं. नियमानुसार समोर ठेवावं लागेल, पण जर समोर ठेवला आपण तर ती संख्यामध्ये एखाद्या संख्येच्या समोर शून्य असेल तर त्याची किंमत राहत नाही, तो गृहीत धरला जात नाही. त्यामुळे लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर या ठिकाणी शून्याला सोडून शून्यापेक्षा मोठी संख्या देऊन घ्यायची, जी 1 आहे. त्यानंतर मग शून्य द्यायचं लगेच, आणि त्यानंतर मग त्यापेक्षा मोठा अंक, त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक, त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक. तर ही संख्या जी तयार झाली ती या अंकांचा वापर करून बनणारी लहानात लहान संख्या आहे. ठीक आहे, तर लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या दोन्ही आपण टॉपिकवर चर्चा केलं. त्यामध्ये कंडिशन लक्षात ठेवायची की जर शून्य असेल तर शून्य असा होणे की सरांनी तुम्हाला सांगितलं की चढत्या क्रमाने मांडणी करायची म्हणून शून्य समोर देऊन घ्यायचं, त्याची कंडिशन आहे शून्य समोर द्यायचं नाही. शून्यापेक्षा जो मोठा अंक आहे, जस्ट मोठा, शून्यापेक्षा थोडासा मोठा जो अंक आहे तो मोठा अंक प्रथम लिहायचा, त्यानंतर मग शून्य ठेवायचं आणि त्यानंतर मग चढता क्रम जसंच्या तसं त्या ठिकाणी लिहायचं. तर या प्रकारे हा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना समजला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आपण प्रश्न क्रमांक 4 एक प्रश्न या ठिकाणी आहे की 7 अंकी लहानात लहान संख्या, लहान संख्या 7 अंकी लहानात लहान संख्या व 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या या मोठ्यात मोठी संख्यांचा फरक किती. तर या ठिकाणी 7 अंकी लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या सांगितलं होतं मी. लहानात लहान संख्या तयार करत असताना 1 लिहायचं. आता 7 अंकी पाहिजे त्यामुळे 6 शून्य लावून द्यायचं. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7, ही 7 अंकी लहानात लहान संख्या झाली. फरक काढायचा आहे म्हणजे मायनस करावं लागेल. फरक काढायचा म्हणजेच काय, मायनस करावं लागेल. मायनस 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 6 अंकी
मोठ्यात मोठी संख्येमध्ये सगळे अंक 9 असतात. 9 9 9 9 9 अशी सरळ सरळ मांडणी करायची. आता मायनस करायचं. तर या ठिकाणी सरळ तसे दिसत आहे. ही संख्या आपण वाचायची. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. ही संख्या 10 लाख आहे. आणि ही संख्या किती आहे? 9,99,999. जर याला मायनसही केलं तर 10 minus 9 1, 9 minus 9 0, 9 minus 9 0, त्यानंतर पुन्हा 9 minus 9 0, त्यानंतर पुन्हा 9 minus 9 0, 9 minus 9 0. म्हणजेच याचा उत्तर काय असेल? 1. सरळ 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 जर मायनस केलं, असं मायनस करत असताना नवोदयाच्या परीक्षेमध्ये काय करायचं? शून्यातून 9 जात नाही, सर्व शून्य शून्यचे आहेत, तर या अंकाला कापून घ्यायचं. या अंकाला कापलं, इथं शून्य देऊन घ्यायचं आणि बाकी सगळे अंक 9 करून घ्यायचे. शेवटचा अंक 10 करायचा. ठीक आहे. तर तसं पाहिलं तर याच्या वजाबाकी केलं तर खूप मोठी बिल्डिंग उभी होईल वजाबाकी करत असताना. पण नवोदयाची परीक्षा पण देत आहोत, त्यामुळे थोडं शॉर्टकट याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. प्रत्येक कॅल्क्युलेशन थोडं शॉर्टकट करायचं आहे, त्यामुळे शॉर्टकटकडे थोडं लक्ष द्यायचं. आता याचे जे पर्याय होते तर पर्याय कोणते कोणते होते? पर्याय क्रमांक 1 आहे 1. पर्याय क्रमांक नेक्स्ट आहे 35802. पर्याय क्रमांक नेक्स्ट आहे 38502 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 99998. या प्रकारचे या ठिकाणी पर्याय आहेत. तर आपला पहिला पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. तर हा चौथा प्रश्न आहे. या प्रकारे सुद्धा काही प्रश्न असतात. हा प्रश्न याच्या पूर्वीच्या एक्झाममध्ये 2014च्या परीक्षेमध्ये आलेला होता. 2014ला जी परीक्षा झालेली होती त्या 2014च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता आणि त्याला अशा प्रकारे सोडवायचं होतं. तसंही जर आपण 10 लाख मधून 9,99,999 मायनस केलं तर एकच उरते. डायरेक्ट तुम्ही सुद्धा संख्या लिहिल्यानंतर सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्याचे उत्तर लिहू शकता. जर येत असेल तर, येत नसेल तर मग ह्या पद्धतीने त्याचं उत्तर काढायचं. भलतंच काही उत्तर देऊ नये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 आहे 9630 या अंकांची पुनरावृत्ती करून पुनरावृत्ती करून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. तर या ठिकाणी 9630 हे अंक दिलेले आहेत. या अंकांची पुनरावृत्ती करायची आहे. पुनरावृत्ती आपण करू शकतो. पुनरावृत्ती करून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. अंक किती आहेत? 4 अंक आहेत. 4 9630. आता ह्या 4 अंक दिलेले आहेत आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करत असताना मोठ्यात मोठी जी संख्या आहे, आता याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आपण लक्षात घेऊ. पर्याय 96630. पर्याय क्रमांक नेक्स्ट 96300.
तिसरा पर्याय आहे 99630 99630 आणि पर्याय क्रमांक नेक्स्ट आहे पुन्हा 90963। हा जो प्रश्न आहे 2013च्या एक्झाममध्ये आलेला होता। 2013 जी एक्झाम दिली होती त्या 2013च्या एक्झाममध्ये हा प्रश्न होता। आता इथं आपण चेक करू शकतो, रफ वर्क न करता सुद्धा याला सोडवू शकतो। 9630 हे अंक आहेत, या अंकांची पुनरावृत्ती करून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवायची आहे। म्हणजे या ठिकाणी अंक 4 आहेत, संख्या 5 अंकी बनवायची आहे। अंक 4 या ठिकाणी आहेत, अंक 4 असून संख्या आपल्याला 5 अंकी बनवायची आहे। मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी बनवायची आहे। 5 अंकी संख्या तयार करा म्हणतो। अंक आपल्याकडे 4 आहेत, त्या ठिकाणी काय करायचं आहे की जो मोठा अंक आहे त्या मोठा अंक मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। म्हणजेच अंकांची मांडणी उतरत्या क्रमाने करावं लागेल। ओके, आणि उतरत्या क्रमाने करत असताना जो मोठा अंक आहे सर्वात मोठा अंक त्याला 2 वेळेस लिहायचा आहे। म्हणजेच पाहायचं 96 आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, हाही चुकीचा आहे। इथं 9 2 वेळेस आहे पण सुरुवातीलाच 2 वेळेस लिहून घ्यायचं 9, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। सुरुवातीला 9 मोठा अंक 2 वेळेसचा मोठ्या अंकाचा 2 वेळेस वापर करायचा आणि मग बाकीचे अंक उतरत्या क्रमाने लिहायचे। 4 अंक दिले आहेत, 5 अंकी संख्या बनवायची आहे म्हणजे 1 अंक कमी आहे तर 1 अंक पुनरावृत्त करायचा आहे, तर मोठा अंक पुनरावृत्ती करायचा सुरुवातीलाच। म्हणजे 9 2 वेळेस लिहायचं आणि बाकीचे अंक मग उतरत्या क्रमाने लिहायचे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे। तर या प्रकारे सुद्धा प्रश्न क्रमांक 5वा आहे आणि हा प्रश्न 2013च्या एक्झाममध्ये आलेला होता, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। तर हे जे प्रश्न आहेत सगळे IMP प्रश्न आहेत। सगळ्यांनी विद्यार्थ्यांना जर आपल्या रजिस्टरमध्ये लिहिलं तर खूप चांगलं होईल, रजिस्टरमध्ये लिहायचं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न तीन हा अंक सोपासा एक प्रश्न आहे। खालीलपैकी सर्वात छोटी संख्या कोणती? खालील पैकी सर्वात छोटी संख्या कोणती? छोटी संख्या कोणती? 6वा प्रश्न होता हा। पर्याय आहे पर्याय नंबर 1 71933, पर्याय क्रमांक नेक्स्ट आहे 33719, पर्याय क्रमांक नेक्स्ट आहे 37193 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 91337। हा सुद्धा प्रश्न 2002च्या परीक्षेमध्ये आलेला होता। 2002ची जी परीक्षा झाली होती नवोदयची, त्या नवोदयच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता। आता प्रश्नाचे उत्तर काय असेल त्या ठिकाणी पाहायचं। प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात छोटी संख्या, छोटी संख्या म्हणजे लहान संख्या। प्रश्न केव्हा आलेला होता? 2002ला। खालीलपैकी सर्वात छोटी संख्या कोणती? ही संख्या दिलेली आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे, पर्याय क्रमांक 4 आहे। प्रश्न सोपा आहे, म्हणजेच घाई करण्याचे काही कारण नाही, घाई करायची नाही, खूप फास्ट त्या ठिकाणी सॉल्व करायचं नाही, कारण की 4 गोल असतात। ह्या 4 गोलमध्ये A B C D, म्हणजे समजा आपण हा A कन्सिडर केला, हा B झाला, हा C आणि हा D असेल, तर समजा आपण घाई गडबडीमध्ये एखादा पर्याय B रंगवून घेतला, आपल्याला वाटलं की हा B बरोबर आहे, फास्ट त्याला आपण रंगवून घेतलं,
नंतर थोडा विचार केला आणि मग वाटलं की डी बरोबर आहे. तर हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येऊनही, हा प्रश्न सोपा असूनही याचे तुमचे जे गुण आहेत 1.25 जे मार्क आहेत ते असेच त्या ठिकाणी कमी झाले. त्यामुळे घाई गडबडीमध्ये प्रश्न सोपा जरी असेल तरी पण त्याच्यावर थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. विचार करायचे, प्रश्न पूर्ण वाचायचा, समजून घ्यायचं. होऊ शकते की खालीलपैकी सर्वात छोटी समसंख्या कोणती, मग तुम्ही घाई गडबडीमध्ये जर लिहिलं तर तो प्रश्न चुकेल. खालीलपैकी सर्वात मोठी विषमसंख्या कोणती, सर्वात छोटी विषमसंख्या कोणती, अशा प्रकारचे कंडिशन्स राहू शकतात. त्यामुळे प्रश्न पूर्ण वाचायचं आणि नंतर मग सोडवायचं. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. 4ही पर्यायामध्ये पूर्वी अंक मोजायचे किती किती आहेत. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 समान अंक सगळ्या पर्यायामध्ये आहेत. त्यामुळे आता सर्वात छोटी संख्या म्हणजे ही 9000 आहे, तर ही तर मोठी होऊन जाईल. 7000 आहे, ही मोठी होऊन जाईल. 3000 आणि इथेही 3000 आहे, इथं 3 आणि इथेही 3 आहे, तर पाहून घ्यायचं. त्यानंतर दुसरा अंक, पहिला अंक कोणता 3 3 आहे, दुसरा अंक 3 आहे 7 आहे, म्हणजे 7 मोठा आहे, म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. त्यामुळे हा सुद्धा या ठिकाणचा पर्याय करेक्ट होणार नाही. सर्वात लहान संख्या ही होईल. पूर्वी काय करायचं, अंक मोजायचे आहेत. अंक सगळ्यामध्ये समान आहेत का, अंक समान असतील तर मग ज्या मोठ्या मोठ्या अंक संख्या दिसतात त्यावर जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. त्याचे उत्तर होणार नाही. आता या ठिकाणी इथेही 3 दिसत आहे, इथेही 3 दिसत आहे, त्यामुळे थोडा विचार करायचा. पहिला अंक समान 3 3, मग दुसऱ्या अंकाकडे जायचं. दुसरा अंक 3 आहे, इथं 7 आहे, तर 7 पेक्षा 3 लहान आहे, म्हणजे ही या संख्येपेक्षा लहान संख्या होईल. त्यामुळे सर्वात लहान संख्या, सर्वात छोटी संख्या पर्याय क्रमांक बी मध्ये होईल. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला त्याचे उत्तर सोडवायचं आहे, घाई करायचं नाही. प्रश्न क्रमांक 7 आपण आता या ठिकाणी अभ्यासू. प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 आहे 4 अंकी सर्वात मोठी व 4 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांची बेरीज किती. सर्वात लहान संख्यांची बेरीज, किती. 4 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येची बेरीज किती. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपण पाहू कोणता आहे, 8999. पर्याय क्रमांक बी आहे 10999. पर्याय क्रमांक सी आहे 11110 आणि पर्याय क्रमांक डी आहे 11111. या प्रकारे हा प्रश्न 2010च्या परीक्षेमध्ये आलेला होता. 2010चा जो पेपर झालेला होता, 2011च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता. त्यामुळे यावर सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. अशाही प्रकारचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये राहू शकतो. 4 अंकी सर्वात मोठी कोणती संख्या असेल. सर्वात मोठी संख्येमध्ये सगळे अंक 9 9 असतात, त्यामुळे 999. व सर्वात लहान संख्या किती अंकी, 4 अंकी. 4 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या म्हणजे 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000. आता यांची बेरीज किती, बेरीज करायची. 9 9 9, 9 + 1 10, इट मीन्स 10,999. पर्याय क्रमांक बी हा या ठिकाणी करेक्ट आहे. त्यामुळे संख्या, सर्वात मोठी संख्या, सर्वात लहान संख्या हे तयार करता येणे आवश्यक आहे. सर्वात मोठ्या संख्येमध्ये सगळे अंक 9 असतात. सर्वात लहान संख्येमध्ये पहिला अंक 1 असते, बाकी सगळे अंक 0 असतात. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी आपण पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 हा प्रश्न आपण स्थानिक किमतीवर
घेणार आहोत. स्थानिक किमती एखादा जर प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला तर स्थानिक किमतीवर प्रश्न या प्रकारे असेल. 780458 ही संख्या आहे. या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? तर या ठिकाणी 8ची स्थानिक किंमत काढायची. 8ची स्थानिक किंमत काढत असताना या 8ची स्थानिक किंमत आपण जर विचारात घेतली, फरक काढायचा म्हणजे मायनस करायचं. या 8च्या स्थानिक किंमतीतून या 8ची स्थानिक किंमत मायनस करायची आहे. त्यामुळे या 8ची स्थानिक किंमत काढत असताना या 8च्या या साईडला उजव्या साईडला किती अंक आहेत ते पाहायचे. 1 2 3 4 1 2 3 4 4 शून्य लावून देऊ. इट मीन्स 80,000 इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8. दिस 8 मायनस या 8ची स्थानिक किंमत 8च राहणार आहे. आता मायनस करायचं, याला 10 करायचं, हा 9 करायचं, हाही 9 करायचं, हाही 9 करायचं आणि याला 7 करून घ्यायचं. मायनस करा. 10तून 8 गेले 2 9 9 9 7. तर या ठिकाणी हा आन्सर करेक्ट आहे. पर्याय कोणते होते? पर्याय क्रमांक 1 होता 7992. दुसरा पर्याय होता 79920. तिसरा पर्याय होता 89992 आणि नेक्स्ट पर्याय होता 78992. तर या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे स्थानिक किंमतीवरील जे प्रश्न आहेत, फरक म्हटलं की मायनस करायचं, हे लक्षात ठेवायचे. स्थानिक किंमत स्थानावरून ठरलेली किंमत. मागच्या व्हिडिओमध्ये स्थानिक किंमतीवर आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही जर पाहिलं तर स्थानिक किंमत समजेल. आणि तसेच स्थानावरून जी किंमत ठरते त्याला स्थानिक किंमत असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत? हा जवळपास प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तयार केल्यानंतर जे प्रश्नसंच पाठवला होता त्या ठिकाणी बहुतेक प्रश्न या ठिकाणचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी सॉल्व्ह केला असेल त्यांनी पुन्हा एकदा ऐकून घ्यायचा आहे. प्रश्न मी फक्त वाचून दाखवतो. प्रश्न वाचून दाखवलं की तुम्हाला त्याचे उत्तर समजून जाईल. प्रश्न आहे, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत स्थानानुसार बदलत नाही? तर असा एकच अंक आहे की ज्याची स्थानिक किंमत स्थानानुसार कधी बदलत नाही. तर जरी कोणत्याही स्थानावर असला तर त्याची स्थानिक किंमत तीच राहते. हा अंक म्हणजे 0. याला वेगळं लिहून सांगण्याची काही आवश्यकता नाही. 0 हा असा एक अंक आहे की त्याची स्थानिक किंमत स्थानानुसार बदलत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे 2 अंकी कमाल संख्या. 2 अंकी कमाल आणि किमान मी सांगितलं होतं. कमाल संख्या, 2 अंकी कमाल संख्या व 1 अंकी किमान संख्या किमान संख्या यांची बेरीज किती? यांची बेरीज किती असू शकेल? तर या ठिकाणी 2 अंकी कमाल संख्या, 2 अंकी कमाल संख्या पर्याय या ठिकाणी आहेत. पहिला पर्याय आहे 9, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 101, चौथा पर्याय आहे 100. ओके. तर 2 अंकी कमाल संख्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या 99. 1 अंकी किमान संख्या कोणती असेल? 1 अंकी किमान संख्या ती आहे 1.
किती होणार आहे मग 100. ओके, सो दिस इज द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4. एक अंकी किमान संख्या 1 आहे, 2 अंकी कमाल संख्या 99 आहे. दोघांची बेरीज केलं तर 99 अधिक 1 100, म्हणून 100 हा उत्तर त्या ठिकाणी करेक्ट राहील. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लक्षात ठेवायचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न पूर्ण वाचायचा आहे, थोडं समजून घ्यायचं आहे. सगळं कमी वेळात करायचं आहे. त्यामुळे प्रश्न वाचणे, प्रश्न समजून घेणे हे आपल्यावर डिपेंडंट आहे. प्रश्न थोडासा रिलॅक्समध्ये हलकासं वाचायचं आणि तेवढाच लवकर तो प्रश्न समजूनही घ्यायचा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचे उत्तर काढायला सोपं होईल. तर हा प्रश्न क्रमांक न होता त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 10 हा प्रश्न पुन्हा एकदा सूचनेनुसार संख्या तयार करणे या टॉपिकवर घेणार आहोत. सूचनेनुसार संख्या तयार करणे किंवा अजून या ठिकाणी एक प्रश्न आहे या प्रकारचा आहे. हा संख्या आणि संख्यालेखन पद्धतीमध्ये प्रश्न या प्रकारचा जनरली या चॅप्टरमध्ये असा प्रश्न दिसत नाही, पण या ठिकाणी हा प्रश्न आहे. प्रश्न संच तुम्हाला जेव्हा मी पाठवला त्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला दिसला असेल. 4300 इंटू 3 इंटू 10 इंटू 0 इंटू 10 म्हणजे गुणिला, इंटू म्हणजे गुणिला. 4300 गुणिला 3 गुणिले 10 गुणिला 0 गुणिला 10 असा एक प्रश्न या ठिकाणी होता. आणि हा सुद्धा प्रश्न 2012च्या परीक्षेमध्ये आलेला होता. याचे पर्याय आहेत. पर्याय एक आहे 1 2 9 1 2 3 4 0 आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक दुसरा आहे 4 3, इथं शून्य लागलेले आहेत 5 1 2 3 4 5. तिसरा पर्याय आहे 1 2 9 0 0 आणि चौथा पर्याय आहे 0. आता या ठिकाणी तुम्हाला कोणता पर्याय येईल? प्रश्न गुणाकाराचा या ठिकाणी दिसत आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काढणे खूप सोपं आहे. थोडंसं ट्रिक लक्षात ठेवायचं, घाई अजिबात करायची नाही आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पूर्वी तर पाहायचे की संख्या किती आहेत. 1 2 3 4 5 5 संख्या आहेत. सगळ्यांच्या दरम्यान गुणाकाराचे चिन्ह आहे का? गुणाकाराचे चिन्ह या ठिकाणी सगळ्यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर मग सगळ्या संख्येमध्ये संख्या कोणत्या कोणत्या आहेत? ही एक संख्या 4300, दुसरी संख्या 3, तिसरी संख्या 10, चौथी संख्या 0, पाचवी संख्या 10. म्हणजे सगळ्या संख्येमध्ये एक गुणाकारामध्ये 0 सुद्धा या ठिकाणी आहे. त्यामुळे शून्याचा गुणाकार कोणत्या संख्येसोबत केला तर गुणाकार 0 येतो. म्हणजे या सगळ्या संख्येसोबत शून्याचा गुणाकार केला तर संपूर्ण गुणाकार हा 0 होऊन जाईल. म्हणजे याचा उत्तर 0 राहील. ठीक आहे, तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट आहे. कोणत्याही संख्येचा प्रश्न आपण किती संख्या मोठी असेल 4300 गुणिले 0 केलं तरी पण त्याचं उत्तर 0च राहील. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला एकूण 10 प्रश्नांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. 10 प्रश्नांची माहिती आपण सविस्तर 10 वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा एक तुम्हाला प्रश्नसंच आपल्या वर्गाच्या ग्रुपवर, तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर मिळणार आहे. सर्वप्रथम मागचे दोन्ही व्हिडिओ पाहायचे आहेत चांगल्या प्रकारे. त्यानंतर हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग जो प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे तो प्रश्नसंच सोडवायचा आहे. आणि त्या प्रश्नसंच सोडवल्यानंतर त्याचे फोटोज मात्र आपल्या ग्रुपवर पाठवायला विसरायचं नाही आहे. त्याचे फोटोज घेऊन आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे आजचे हे 10 नमुना प्रश्न होते. नवोदय परीक्षा आहे, सर्वांनी कमी वेळात हे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. जसं या ठिकाणी इथं गुणाकार न करता आपण डिसाईड करून घेतलं की याचं उत्तर 0 हा उत्तर करेक्ट आहे, तर 0 करेक्ट आहे.
कारण की आपल्याला माहीत आहे की कोणत्याही संख्येचा गुणाकार शून्यासोबत केला तर उत्तर शून्यच येतो. त्यामुळे अशा काही ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स काही सोप्या पद्धती आहेत, त्या सोप्या पद्धतीनं तुम्ही त्या संख्यांच्या प्रश्नांची उत्तरे फाइंड आउट करू शकता. हे लक्षात ठेवायचं आणि उत्तरे फाइंड आउट करायची. गणित विषयामध्ये 25 पैकी 25 गुण तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. 25 पैकी 25 गुण मिळत असतील, मराठीमध्ये 25 पैकी 25 गुण मिळत असतील आणि बुद्धिमत्तामध्ये एकूण 50 गुण मिळत असतील, असे एकूण 100 पैकी 100 गुण मिळायलाच पाहिजे अशी तयारी करायची, तरच सिलेक्शन पक्का आहे. त्यामुळे तयारी करताना विद्यार्थ्यांनी कुठंही कमीपणा भासू देऊ नये. सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयारी करायची आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादन करायचं. या ठिकाणी जे विद्यार्थी बसण्यास इच्छुक आहेत, या परीक्षेची पूर्वतयारी करत आहेत, त्या सर्व त्यांच्या पालक वर्गांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जर असं वाटत असेल की मला आपला पालक सिलेक्ट व्हावं, त्यासाठी हे जे व्हिडिओ जे आपण या ठिकाणी ग्रुपवर पाठवत आहोत, सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठवत आहोत, ते व्हिडिओ आपणही थोडक्यात पाहून घ्यायचं आणि जे आपल्या पाल्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून थोडी बहुत मदत करता येईल, थोडं समजून सांगता येईल ते सांगायचं. किंवा मग माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे आहेच. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9307015645. या नंबरवर जरी कॉन्टॅक्ट केलं तरी पण तुम्हाला निश्चितपणे तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल आणि कोणतीही शंका विद्यार्थ्याच्या मनात असणार नाही याकडेही लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा कमी वेळात सोडवण्याचा सराव करून घ्यायचा आहे. घरीच अभ्यास करायचा आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून जाऊ नये. जसं आपण शाळेमध्ये शिकवतो तशा प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर चांगल्या प्रकारे पाहायचं आणि ते प्रश्न सोडवायचे, प्रश्न सोडवण्याचा सराव करायचा. ओके, थँक्यू.